छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 10 वाजता या शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राजभवनात या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे आता छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय। कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्यानं होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर अजित पवारांचेही फोटो झळकलेत। नाशिकच्या भुजबळ फार्म बाहेर आता कॅबिनेट मंत्रिपदी छगन भुजबळ विराजमान झाल्याचे होर्डिंग्स झळकलेले आहेत, फलक झळकलेले आहेत। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं काही दिवसांपासून भुजबळ समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती। मात्र आज याच फलकावर पुन्हा एकदा अजित पवार दिसलेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतील, मात्र दुसरीकडे जे काही दिवस नाराज होते छगन भुजबळांचे कार्यकर्ते समर्थक, आता त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय आणि छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फलकांवर अजित पवार सुद्धा दिसलेले आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील। मंत्रिमंडळात खरं तर स्थान न मिळाल्याने भुजबळ आणि समर्थक हे नाराज होते। गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते आणि अशा पद्धतीची नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली होती। पण अखेर काही महिन्यांनी का होईना भुजबळांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळतोय। त्यामुळे प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोषाचे वातावरण आहे। नाशिक असेल किंवा येवला त्यांचा जो मतदारसंघ आहे, या दोन्ही ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोष आहे आणि शपथविधी झाल्यानंतर भुजबळ फार्म आणि नाशिकचं राष्ट्रवादी कार्यालयाचे जल्लोषाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गर्दी करतील अशा पद्धतीचं अंदाज आहे। गेल्या अनेक महिन्यानंतर भुजबळांना अखेर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे। आधीच राष्ट्रवादीचे 2 मंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि भुजबळ आता मंत्री होत असल्याने राष्ट्रवादीचे 3 आणि एकूण 4 मंत्रिपद आता नाशिक जिल्ह्याकडे असणार आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्रीचा सुद्धा जो एकूण पेच आहे ते कायम आहे। भुजबळांची एंट्री झाल्याने आता पालकमंत्री पदासाठी सुद्धा स्पर्धा वाढणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। पण एकूणच भुजबळांना तर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाशिकमध्ये एक आनंदाचं वातावरण असल्याचं बघायला मिळतं। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।